स्मार्टफोन खरेदीवर मिळवा 1 लाख रुपयांचं सोनं जिंकण्याची सुवर्ण संधी। 10,000 रुपयापर्यंतचा कॅशबॅक, 2 वर्षांची वॉरंटी सोबतच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू। संपर्क सेलमॅक्स मोबाईल शॉपी 98 22 34 96 57। महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाहीत। आता विधिमंडळात ओबीसींच्या मुद्द्यांवर चर्चेची आवश्यकताच नाही, कारण सर्व मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसी मध्ये येत आहेत, असे विधान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मंत्री छगन भुजबळ हे नागपुरात दाखल झाले। यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मला आता उत्तर दिलं ना तुम्हाला, तुम्ही क्युरेटिव्ह पिटिशन करा, आणखी नवीन काय बिल आणा। अरे पण सगळेच्या सगळेच मराठा जर कुणबी म्हणून जर येत आहे, सगळेच्या सगळेच मराठा जर मला आता उत्तर दिलं ना तुम्हाला, तुम्ही क्युरेटिव्ह पिटिशन करा, आणखी नवीन काय बिल आणा। अरे पण सगळेच्या सगळेच मराठा जर कुणबी म्हणून जर येत आहेत ह्या ओबीसी मध्ये, तर बाकी बाहेर कोण राहणार आहे? आता मग चेष्टेने बरोबर खरं चाललेलं आहे ना। आता हे आयोगाचे सुद्धा सगळे लोक राजीनामे देत आहेत। आता ओबीसीचा आयोग राहिला नाही, आता हा मराठा आयोग झालेला आहे। त्याचं ते रोजचं काम आहे, त्याच्याशिवाय त्याचं भाषण कोण ऐकणार नाही आहे। हरिभाऊ राठोड जे आहे ते फक्त ओबीसी मध्ये फूट पाडण्यासाठी आज गेली कित्येक वर्ष प्रयत्न करतायत। प्रमाणपत्र जरी देत असले तरी हे प्रमाणपत्र टिकतील का? आता ज्याप्रमाणे दादागिरीनं जे आहे कुणबी सर्टिफिकेट लावतायत, खोटी सर्टिफिकेट घेतात, तसंच पुढे सुद्धा होणार आहे। सर्टिफिकेट घेतात तसंच त्याचं भाषण कोण ऐकणार नाही आहे। हरिभाऊ राठोड जे आहे ते फक्त ओबीसी मध्ये फूट पाडण्यासाठी आज गेली कित्येक वर्ष प्रयत्न करतायत। प्रमाणपत्र जरी देत असले तरी हे प्रमाणपत्र टिकतील का? आता ज्याप्रमाणे दादागिरीनं जे आहे कुणबी सर्टिफिकेट लावतायत, खोटी सर्टिफिकेट घेतात, तसंच पुढे सुद्धा होणार आहे। पुढे सुद्धा जे आहे जात पडताळणीच्या हेच होणार आहे। पुढे सुद्धा होणार आहे। खोटी सर्टिफिकेट घेतात, कुणबी सर्टिफिकेट लावतायत, खोटी सर्टिफिकेट घेतात, तसंच पुढे सुद्धा होणार आहे। पुढे सुद्धा जे आहे जात पडताळणीच्या हेच होणार आहे। कोण फोन करणार, कोण दादागिरी करणार, आणि पुढे सुद्धा जे आहे जात पडताळणीच्या हेच होणार आहे। कोण फोन करणार, कोण दादागिरी करणार, आणि जात पडताळणी सुद्धा अशीच होणार आहे। रोहित पवारांनी असं म्हटलं की अराजकीय व्यक्ती लवकरच राजकारणात येणार आहे, असं ते त्यांना विचारा ना, मला काय माहिती। जरांगेबद्दल बोलताय, पडताळणीच्या हेच होणार आहे। कोण फोन करणार, कोण दादागिरी करणार, आणि जात पडताळणी सुद्धा अशीच होणार आहे। रोहित पवारांनी असं म्हटलं की अराजकीय व्यक्ती लवकरच राजकारणात येणार आहे, असं ते त्यांना विचारा ना, मला काय माहिती। जरांगेबद्दल बोलताय, मला काही कल्पना नाही आहे, ते त्यांनाच विचारून घ्या। पण तुम्हाला वाटत नाही का ज्या पद्धतीने मराठा या विषयावर एक दिवस सभागृहात चर्चा होणार आहे, अशी ओबीसीसाठी पण दिवस राखीव ठेवायला काय करायचं आता चर्चा घेऊन? अहो सगळेच तर मराठा ओबीसी मध्ये आता येऊ घातले। काय करायचं आता चर्चा घेऊन? अहो सगळेच तर मराठा ओबीसी मध्ये आता येऊ घातलेले आहेत आणि सगळेच सर्टिफिकेट घेत आहेत, आणि त्याच्यासाठी सगळ्या बाजूनी प्रयत्न सुरू आहेत। ते नाही मोठी शिंदे साठी सगळ्या बाजूनी प्रयत्न सुरू आहेत। अहो सगळेच तर मराठा ओबीसी मध्ये आता येऊ घातलेले आहेत आणि सगळेच सर्टिफिकेट घेत आहेत, आणि त्याच्यासाठी सगळ्या बाजूनी प्रयत्न सुरू आहेत। ते नाही मोठी शिंदे गावागावात फिरतायत आणि सांगतात असं करा, तसं करा, हे द्या, ते द्या। आता बाकीच्याची गरज का झालं? सगळं आता सगळेच ओबीसी झाले, मराठा शिल्लक नाही आता याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये।
तर आता बाकीच्याची गरज का झालं, तर आता बाकीच्याची गरज का, तर आता बाकीच्याची गरज का झालं सगळं. आता सगळेच ओबीसी झाले, मराठा शिल्लक नाही आता याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये, सगळे कुणबी. अभ्यास केलेला आहे त्याप्रमाणे अ ब कडत सुद्धा आपण ब्रॅकेट दिलेले आहेत. विमुक्त जातींना वेगळं आरक्षण दिलेलं आहे, भटक्या समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे, धनगर समाजाचं त्याच्यामध्ये आहे, वंजारी समाजाचं आहे, ते सगळं आहेत. ते पवारसाहेबांच्या वेळेला त्याच वेळेला केलेलं आहे. हे त्यांनी अगोदर अभ्यास करावा आणि ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये. तर जरांगे पाटील हेवी काय, जरांगे पाटील पण आता आहे ना की त्याला कोणीतरी उंचीवर घेऊन जात आहे काय आणि त्याच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत आहेत. हाच हेच कारण आहे त्याच्या पाठीमागे, हेवी वगैरे काही नाही. छगन भुजबळ यांचे हे विधान चर्चेत आहे, त्यामुळे यावर मनोज जरांगे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.